नर्मदे हर. सकाळचा प्रवास सिन्नरतून सुरू करून आम्ही रस्त्याने आहेत. इकडे ह्या बाबांनी चहा प्रसादीसाठी बोलवलेलं आहे. नर्मदे हर. त्यांनी इथे स्वखर्चातून परिक्रमावासींसाठी तो स्टॉल लावलेला आहे. ते चहा बिस्किट वगैरे जे काही असेल ते ह्या मार्गाने आले आणि ह्या मार्गाला आम्हाला जायचं आहे पुढे अंबाली गावकडे. तिथे बोर्ड आहे तसा. अंबाली गावात येऊन यांनी सुद्धा आम्हाला चहा प्रसादी आणि बिस्किट वगैरे साठी बोलवलेलं. खूप सुंदर असं गाव आहे. मोठं वडाचं झाड आहे. तोती दादा चहा पितायत. ही तिथली शाळा आहे पाठीमागे. शाळेच्या जवळच रस्त्यावर त्यांनी स्टॉल लावलेला आहे. त्या बाजूला जायचं आहे. ह्या बाबांनी हाक दिली होती. काहीतरी सांगत होते ते पण ऐकायला नाही आलं. तिथून पुढे आल्यावर इथे हे गवळी बाबा आहे. त्यांनी सर्व परिक्रमावासींना चहा प्रसादी त्यासाठी बोलवलं आहे. काही काहींनी कपडे धुतलेत. पाण्याची सुविधा असल्यामुळे त्यांनी आंघोळ वगैरे करून घेतली. काही त्या बाबांचा स्वतःचे गाईंचा व्यवसाय आहे आणि ते स्वतः चहा करून सर्वांना देतात. पुढे आल्यावरती इथे हे परत नाश्ता दिला गेला आहे. भज्यांचा नाश्ता होता. त्यांची गाडी आहे जसं आपल्या गाड्यात काय असतं तिथे. आम्हाला भजे दिलेत त्यांनी. आणि इथून आल्यावरती बद्रिक ह्या आश्रमात आलेलो आहोत. आता भोजन वगैरे आमचं झालेलं आहे. आम्ही तिथून निघतोय. महाराजांनी परवानगी दिली नव्हती सुरुवातीला भोजन करताना शूटिंग वगैरे काढण्यासाठी, म्हणून जाताना काढतोय. आश्रमातून निघालोय आम्ही. बद्रिक हा आश्रम दर्यापूर जवळ आहे. म्हणजे कुबेरधामच्या आधी आपण सिन्नरहून निघालो की कुबेरधामच्या आधी रस्त्यात लागतो. तिथे भोजन प्रसादी घेतली त्यांनी आम्हाला. तिथे कपडे आणि टोपी पण दिली. आपण जे हिवाळ्याची घालतो त्यातली. तिथल्या महाराजांकडे स्टॅम्प सिक्का घेऊन आता खाली उतरतो. काही परिक्रमावासी आता येत आहेत. सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे बाजूला. बंद झालेलं आहे पण मला असं वाटतं टाइम तरी दाखवतो, करतो प्रयत्न. केदारेश्वर महादेव म्हणून आहे. एकदम छान सुंदर अशी पिंड आहे अगदी दरवाजेवर. आणि ही गोशाळा तिथलीच. गोमाता आहेत सुंदर सुंदर अशा. खूप चांगली सेवा तिकडे. त्यांचं चारायची वगैरे खूप भरपूर प्रमाणात साठवलेलं आहे. आश्रम खूप मोठा आहे. पूर्ण आश्रम तर काही दाखवता येणार नाही. आणि हे तिथले महाराज आहेत. आश्रमाच्या बाहेर आलेले आहेत सर्व. बद्रिक आश्रम म्हणून छान गेट. काम चालू आहे अजून तिथे. ह्या बाजूने आलो आम्ही सिन्नरकडनं आणि या बाजूला आम्हाला जायचं आहे. तिथला प्रवास पुढे करायचा आहे. जागोजागी बोर्ड असतात तुम्हाला कसं जायचं काय जायचं ते सांगण्यासाठी, म्हणजे रस्ता चुकत वगैरे नाही. आता इथून आम्ही कुबेरधामला पोहोचलोय. मारेवा आश्रम म्हणून. खूप छान मोकळा चोकळा आश्रम आहे. मी तुम्हाला बाहेरतून शूटिंग करून दाखवतोय. ते कुटी आहे जिथे ते तुम्हाला आता ते दिसली. आश्रमाच्या बाजूचं हे चित्र. चला आश्रमात प्रवेश करूया. अजून काम चालू आहे. हे इकडच्या बाजूला जे कुटिया दिसते तिथे परिक्रमावासी वगैरे आहेत सर्व. ते येत आहेत. आम्ही थोडे लवकर पोहोचलो. त्या बाजूला जी कुटी आहे ती अन्नक्षेत्र आहे आणि मंदिराचं काम नवीनच सुरू केलेलं आहे. कुटीमधलं दृश्य. तोती दादा बसलेत, नेमाडे बॉय, पाटील बॉय
आणि हा पूर्ण नर्मदा मैयेचं परिक्रमेचा मॅप आहे. कसं जायचं, तिथले तीर्थ कुठले, काय नाही, पर्वत शृंखला वगैरे सर्व काही, आश्रम वगैरे. आणि तिकडे मराठीत होतं तर ह्या बाजूला सेम तसंच गुजरातीमध्ये आहे. ह्या कुटियाच्या मागच्या बाजूलाचा परिसर थोडासा दाखवतो. अजून काम बाकी आहे, होईल काही वर्षामध्ये, कारण परिसर खूप मोठा आहे, वेळ लागेल थोडंसं, पण सुविधा खूप छान आहेत. चला, तर अशा प्रकारे आजचा मुक्काम आहे इथे कुबेर धामला. नर्मदे हर.